आपला भारत देश हा वाघांचा देश म्हणूनच ओळखला जातो. जगातले 70% वाघ आपल्या 20 राज्यांमध्ये आहे. अनेक अभयारण्य आणि टायगर रिझर्व्स ह्याच्यामध्ये हे वाघ सर्व विखुरलेले आहेत. अशापैकीच 2 अभयारण्य म्हणजे यवतमाळ जवळचं टिपेश्वर आणि मध्य प्रदेश मधलं पेंच. टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. 148 स्क्वेअर किलोमीटरचं हे अभयारण्य वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे. चहूबाजूने हे गावांनी वेढलेलं आहे आणि जवळचं गाव म्हणजे पांढरकवडा. पांढरकवडाला राहण्याची सोय आहे आणि आता टिपेश्वरमध्ये बाकीचे प्राणीही दिसतात. बघूया काय दिसतंय ते. हे जंगल चहूबाजूंनी गावांनी वेढलंय. तसा हा कोरडा आणि खडकाळ भाग आहे. टिपई देवीच्या नावावरून या जंगलाला टिपेश्वर नाव पडलं. जंगलात प्रवेश करायला 2 गेट्स आहेत. एक सुन्ना गेट आणि एक मथानी गेट. सुन्ना गेट हे सोयीस्कर पडतं कारण ते पांढरकवडापासून फक्त 7 किलोमीटरवर आहे आणि पांढरकवडाला राहण्याच्या चांगल्या सोयी आहेत. ब्राऊन फिश आऊल उथळ पाण्यात माशाची शिकार करणारा हा निशाचर पक्षी आहे. दिवसा पण शिकार करतो, नाही असं नाही. नोव्हेंबर ते एप्रिल हा याचा ब्रीडिंग सीझन. हा घरटं वगैरे बांधायच्या काही भानगडीत पडत नाही. झाडाच्या ढोलीत किंवा दगडाच्या वळचणीला राहतो. 1 किंवा 2 अंडी मादी देते. जंगल कॅट. जंगल कॅट सुद्धा वाघासारखीच स्वतःची टेरिटरी बनवते. पिलखान फिमेल आणि तलाबवाली फिमेल टिपेश्वरच्या सगळ्यात जुन्या टायग्रेस. ही 4 मार्क आहे. हिच्या चेहऱ्यावर मराठीतला 4 आकड्यासारखे साईन आहे म्हणून 4 मार्क. ही पिलखान फिमेल आणि बुढा मेल टायगर यांची मुलगी आहे. जमिनीखालील वॉटर टेबल्स बॅलन्स करण्यासाठी बांबूची झाडे लावतात आणि इथे बांबूची वनं खूप आहेत. रातवा म्हणजे नाईट जार्स हे निशाचर पक्षी आहेत आणि हे कॅमेफ्लॉज मास्टर्स असतात. टिपेश्वरला येण्यासाठी 3 तासावरचं नागपूर एकदम सोयीस्कर पडतं. हा अजून एक कॅमोफ्लॉज मास्टर स्कूप साऊल. मराठीत आपण त्याला दिवाभीत म्हणतो. जंगलातून फिरताना वाघ सोडून बाकीचे प्राणी सुद्धा त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये बघण्याची मजा असते. स्लॉथ बेअर त्यांच्या पंजाने झाडांवर खुणा करून त्यांची टेरिटरी मार्किंग करतात. इथे जागोजागी पाणवठे आहेत आणि ह्या उन्हाच्या काहिलीत या पाणवठ्यावर वाघ दिसण्याचे चान्सेस खूप असतात. तलाबवालीने 2016च्या आसपास 2 फिमेल कब्सना जन्म दिला. एकीचं नाव स्माइली आणि दुसरी म्हणजे आर्ची. हे आर्ची आणि जंजीर यांचे मेल कब्स आहेत. एकूण 3 आहेत. 2 इथे दिसत आहेत. हे 9-10 महिन्याचे आहेत. साधारणतः मेल कब्स 2 वर्षापर्यंत त्यांच्या आईबरोबर राहतात. या 2 वर्षात ती मेल टायगर्स पासून
या बछड्यांचा बचाव करते आणि स्वतः शिकार कशी करायची हे सुद्धा शिकवते. वाघिणीने आदल्या रात्री एक रानडुक्कर मारलाय आणि तोच हा खातोय आता. बछडे 2 वर्षाचे झाल्यानंतरच त्यांनी स्वतःची टेरिटरी निर्माण केल्यानंतर त्यांना नावं देतात, कारण तोपर्यंत चेहऱ्यावरचे मार्क्स हे फिक्स झालेले असतात.